गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण बनवणार आहोत खमंग दाणेदार गाईच्या दुधाचं घी तूप. ते पण बघा असं छान दाणेदार घी बनवणार आहोत. सगळ्यात पहिले 2 लिटर दूध घ्यायचे. फुल क्रीम आपल्याला दूध घ्यायचे आणि दूध आपल्याला गरम करून घ्यायचे. गॅस ऑन करून आपल्याला दूध गरम करून घ्यायचे. दूध थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला सारखं चमचा हलवत राहायचे. दुधाला छान उकळी फुटली की 2 मिनिटं त्याला उकळू द्यायचे आणि थंड गॅस बंद करायचे. थोडंसं थंड झालं बघा, त्याला आत्ताच साय आली. थंड झालं की आपल्याला 1 तास फ्रीजमध्ये ठेवायचे. 1 तासानंतर त्याला फ्रीजमधून काढून घ्यायचे आणि जी वरती हे बघा किती छान मलाई आली आहे, ही मलाई आपल्याला एका पातेल्यात काढून घ्यायची आहे. मी इथं 1 आठवड्याची मलाई जमा केली आहे. पातेलं भरून गेले. बघा किती सगळी मलाई मी इथं जमा केली आहे. हिला आपल्याला एका मिक्सर भांड्यात टाकायची आहे. आता आपल्याला मिक्सरमध्ये ही फिरून घ्यायची आहे. असंच फिरून घ्यायचं. हे बघा ही क्रीम सारखी झाली. आता काय करायचं, याच्यात 1 ग्लास पाणी टाकायचंय. पाणी टाकल्यानंतर आपल्याला परत फिरून घ्यायचंय आणि हे बघा आपलं किती छान इथं मक्खन तयार झालेलं आहे. पण आपल्याला याचं मक्खन नाही बनवायचंय, मक्खनचंच घी बनवायचंय, तूप बनवायचंय. हे सगळं आपल्याला काढून घ्यायचंय. असं छान व्यवस्थित गोळा करायचा आणि हे आपल्याला स्वच्छ थंड पाण्यात असं धुवून घ्यायचंय आणि याचं सगळं पाणी काढून घ्यायचंय. नंतर कढई घ्यायची. कढई थोडीशी मोठी घ्यायची आणि तो गोळा त्याच्यात टाकून घ्यायचे. हीच प्रोसेस आपल्याला परत इथं रिपीट करायची आहे. जसं आपण अगोदर मक्खन काढलंय तसंच आपल्याला इथं रिपीट करायचं. सगळी मलाईचं बघा इथं मक्खन झालेलं आहे. हे परत आपल्याला इथं गोळा करून त्याच पाण्याने आपल्याला परत इथं धुवायचे. असं छान गोळा बघ किती छान झालेलं आहे. इथं आपले 3 गोळे झालेले आहेत. आता गॅस ऑन करायचं आणि हे सगळं आपल्याला याचं हे बघा किती छान तूप व्हायला प्रोसेस स्टार्ट झाली आहे. त्याला असं शिजू द्यायचंय आणि आपल्याला अधूनमधून चमचा फिरवत राहायचंय. हे असं वरती येतं, त्याच्यामुळं बनवताना आपल्याला कढई शक्यतो मोठीच घ्यायची आहे. आणि हे बघा आपल्याला आपलं बनवायला स्टार्ट झालेलं आहे. हे उकळी असं फेस यायला स्टार्ट झालं का समजून घ्यायचं आपलं तूप तयार झालेलं आहे. आता एक काचाची बरणी घेऊन चहाच्या चाळणीनं आपल्याला सगळं तूप इथं चाळून घ्यायचं. हे बघा फक्त 1 आठवड्याच्या मलाईने आपण इथं अर्धा किलो घी बनवलेलं आहे. ते पण अगदी व्यवस्थित असं खमंग वास सुटलंय बघा. सगळं इथं चाळून घ्यायचंय. थंड झालं की बरणीत काढून घ्यायचंय आणि हे बघा इथं 500 ग्राम आपण इथं घी बनवलेलं आहे. आता थंड झाल्यावर बघा आपलं किती छान दाणेदार रवेदार इथं आपलं घी तयार आहे. असंच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या फ्रेंडला नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून ते पण रेसिपी घरी ट्राय कराल. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद. बाय बाय.